मंडळी नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. आज आपण मुख्यत्वे केज नगरपंचायतचा घरकुल घोटाळा, त्याचबरोबर केज नगरपंचायतनं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही ताब्यात घेण्यासाठी केलेला ठराव रद्द करण्याची मागणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे केज शहरातील कानडी रोड, जो केज शहराचा सर्वात गजबजलेला रस्ता आहे, या कानडी रोडची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी याबद्दल बोलणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम केज शहरातील नगरपंचायतचा सगळ्यात मोठा घोटाळा. केज नगरपंचायत अंतर्गत गोरगरिबांना घरं मिळावीत यासाठी म्हाडानं केज नगरपंचायतला एकूण 4,48,80,000 एवढा निधी वर्ग केला होता. खरं तर हा निधी केज शहरातील आणि परिसरातील जे काही इथले गरजू घरकुल लाभार्थी आहेत, जवळजवळ 374 लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी हा निधी केज नगरपंचायतकडे वर्ग करण्यात आला होता. अर्थात निधी जेव्हा येतो ना, तेव्हा त्याचं व्याज राहतं. जेव्हा निधी खात्यावर पडतो, केज नगरपंचायतचं एक खातं आहे, त्या खात्यावर हा निधी पडलेला आहे आणि त्यानंतर म्हाडानं याचं जो व्याज आहे आणि त्याचबरोबर काही घरकुलं जे दिली गेली नसतील, काही कारणानं अपात्र काही लोक झाले असतील, त्यांचा निधीही वापस करावा असंही त्यांना सांगितलेलं होतं आणि बाकी लाभार्थ्यांना तो देण्यात यावा अशी त्यांनी त्या ठिकाणी सूचना केली होती. मात्र झालं असं की यातील, कारण हा जो निधी आहे हा 2 टप्प्यात देण्यात आला होता. एक तर पहिला टप्पा याचा होता तो म्हणजे 2021चा आणि त्यानंतर 2023 असं 2 टप्प्यामध्ये एकूण 374 लाभार्थींना हा निधी वाटप व्हावा अशी या ठिकाणी अपेक्षा होती. मात्र झालं असं की याच्यातील फक्त 133 लाभार्थ्यांनाच हा निधी वाटप करण्यात आला. फक्त 133, तो बी 2023 मध्ये. आणि एकूण 241, जरा बघा आकडा, कारण 374 पैकी 133ना लाभ मिळाला, त्याच्यातल्या बी काही हप्ते मिळालेले नाहीत. उदाहरणार्थ आदेश देशमुख नावाचा एक लाभार्थी आहे, त्यालाही त्याच्या रकान्या पुढे लिहिलेलं आहे की बाकी 2 हप्ते त्याला वितरित करण्यात आलेले नाहीत, हप्ते मिळालेले नाहीत. अर्थात फक्त 133 मधल्या काहींना तर काही हप्ते मिळालेले नाहीत, मात्र 241ना अजिबातच काहीच हप्ते मिळालेले नाहीत. आणि या लाभार्थीमध्ये इतके गरजू लोक आहेत, सगळे विविध क्षेत्रातले, त्यामध्ये आमचे काही पत्रकार बांधव सुद्धा आहेत, आमचे प्रकाशजी मुंडे आहेत, त्यांनाही हा खरं तर, आणि धनंजय कुलकर्णी आहेत, मात्र त्यांनाही, धनंजय कुलकर्णींना काही हप्ता एखाद दुसरा मिळालेला असू शकतो, परंतु प्रकाश मुंडे यांना एकही हप्ता मिळालेला नाही. असे 241 मध्ये आपणच विचार करा किती लाभार्थी आहेत. मग हा निधी गेला कुठं? हा निधी सरळ याच्यावर डल्ला मारण्यात आलेला आहे आणि तो बी इतक्या निर्भयपणे मारण्यात आलेला डल्ला आहे. हे प्रकरणच आहे जवळपास 20 मे 2021 पासून, बघा 20 मे 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत हा सगळा घोटाळा केला गेला. कारण या काळात प्रशासक होता, कुठलंही बॉडी या ठिकाणी पदावर नव्हती, कारण कोरोनाच्या काळानंतर काही काळ निवडणुका झाल्या नाहीत आणि त्या काळात प्रशासक नेमला होता. कितीचा कोणता कालावधी म्हणलं मी? 20 मे 2021 ते 31 जानेवारी 2022 एवढ्या काळात प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा सगळा निधी हडप केला. खरं तर अधिकारी एवढा मोठा भ्रष्टाचार करण्याचं धाडस करू शकतात म्हणून सार्वजनिक स्तरावर बोललं जात आहे, चर्चा सुरू आहे जोरात की याच्यात काही लोकप्रतिनिधी सुद्धा असणार आहेत. अर्थात लोकप्रतिनिधी याच्यात काही सापडणार नाहीत, कारण जरी असले, लाभ जरी त्यांना मिळालेला असला तरी गुंतणार तर अधिकारीच आहेत. कारण का की आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्यांच्या सह्या आहेत, ज्यांनी पत्रावर सह्या केलेल्या आहेत, तेच याच्यात गुंतणार, बाकी तर गुंतणार नाहीत. आणि विशेष म्हणजे जो काही निधी हडप केलेला आहे तो इतक्या स्पष्टपणे केलेला आहे की ज्या काही कामासाठी त्यांनी दाखवलेलं आहे, सरळ ती बिलं काढलेली आहेत, जे की लाभार्थीच नाही आहेत त्यांच्या नावानं. मग इतर कामासाठी तो निधी का वळवला हे सगळं आता चौकशीत कळणार आहे. चौकशी बसवण्यात आलेली म्हणतात, मात्र केज विकास संघर्ष समितीनं आज एक निवेदन देऊन स्पष्टपणे मागणी केलेली आहे. कारण अशा चौकशा होतात हो,
आणि चौकशाला कालावधी खूप जातो आणि मग हळूहळू दुसरं एखादं प्रकरण नवीनच निघतं, पहिली चौकशी दडपली जाते. ही या देशाची आणि राज्याची रीत आहे. त्यामुळे आम्हाला तीच भीती वाटते की 241 लाभार्थी म्हणजे काही कमी नाही आहेत, एवढ्यांचा कोट्यावधीचा हा निधी, जवळजवळ तुम्हाला सांगितलं 4,48,80,00,000 हा निधी आहे. इतका मोठा निधी खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी घशात टाकलेला आहे या अधिकाऱ्याने स्वतःच्या. तर हा चौकशी तर झालीच पाहिजे. कारण मी म्हटलं आपल्याला चौकशाचे फार्स केले जातात, काही दिवस चौकशी केली असं म्हटलं जातं आणि तोवर ते अधिकारी कर्मचारी आणि चौकशी करणारे वाट बघतात की मोठं एखादं प्रकरण घडलं की लोकांचंही लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट होतं आणि पहिली चौकशी तशीच प्रलंबित राहून कधी कधी तर त्यांना क्लीन चिट देऊन टाकली जाते. लोक विसरले की क्लीन चिट, बस फक्त लोक विसरण्याची वाट पाहत आहेत. आणि हल्ली मी सांगतो ते नीट लक्षात घ्या, एक प्रकरण झालं किती संवेदनशील असलं की दुसरं घडेपर्यंत फक्त वाट बघतात. आणि ते माहिती बी आहे, या भ्रष्टाचारांना माहिती आहे की जास्त दिवस टिकत नाहीये. दुसरं प्रकरण आलं की लोक विसरतात, चौकशा थांबतात, सगळंच होत आहे. तसंच याबद्दल होऊ नये म्हणून केज विकास संघर्ष समितीनं येत्या मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता काणेरी रोड चौकात महामार्गावर, केज शहरांतर्गत महामार्ग जो अंबेजोगाई बीड रस्ता आहे याच्यावर, या ठिकाणी भगवान महाराज चौकामध्ये हा आपल्याला रस्ता रोको केलेला आहे. यासोबत दुसऱ्या 2 मागण्या आम्ही घेतोय. ती म्हणजे केज नगर पंचायतनं एक ठराव घेतलाय आणि त्या ठरावाअंतर्गत केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जी जागा आहे ती स्वतःला इतर कारणासाठी, व्यापारी संकुल वगैरे वगैरे काही कारणं दाखवलेत त्याच्यात, आणि त्यासाठी ही शाळा म्हणे बंद झालेली आहे. त्यामुळे आता ती शाळा काही जागा उपयोगाची नाही, त्यामुळं या शाळा कामासाठी देण्यात यावी असा ठराव केज नगर पंचायतनं घेतलेला आहे. आम्ही मागणी करतोय केज नगर पंचायतला, कृपया आपण घेतला असेल चांगल्या विचारानं घ्या किंवा कसाही घ्या, परंतु हा ठराव तात्काळ रद्द करा. याच्यातच लोकहित असेल. कारण ही शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी केजचे जे माजी विद्यार्थी, आपण बघितलं असेल 26 जानेवारीला केज शहरातून एक मोठा जल्लोष व्यक्त करणारा कार्यक्रम, त्यामध्ये मग प्रभात फेरी होती मोठी, संपूर्ण शहरातून ही प्रभात फेरी निघाली होती. आणि या लोकांनी म्हणजेच या जी काही माजी विद्यार्थी यांनी लाखो रुपयाचा निधी एकत्र केलाय आणि त्यानुसार या मुलांना ते सगळ्या सुविधा देणार आहेत. केज शहरातील खाजगी क्लासेसवाल्यांनीही एक प्रतिज्ञा केली की या सर्व मुलांना आम्ही पूर्णपणे मोफत शिकवणार आहेत. या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही म्हणतोय की केज नगर पंचायतनं जो ठराव घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा आणि त्या जागी त्यांनी सर्व कार्यालयाला कळवावं की आम्ही तो ठराव मागं घेतोय म्हणून. कारण का, नाहीतरी केज नगर पंचायतला सहजासहजी ही जागा मिळू शकणार नाही. कारण ही जागा शिक्षण विभागाची आहे, त्याला मोठी प्रोसेस आहे. आम्हालाही माहिती कुणाच्या हात कुठपर्यंत जाऊ शकतात, तुम्ही सगळे जाऊ शकतात, परंतु तसं करू नका. कारण केजला या जागेची गरज आहे. त्या ठिकाणी केजचं भविष्य बनवणारी शाळाच हवी आहे. कारण गोरगरिबाची मुलं कुठं शिकावीत, कारण सगळ्या संस्था चालकांनी आता काही ना काही आपला शिक्षण शुल्क घ्यायला सुरुवात केली आहे, गाड्यांचे भाडं घ्यायला सुरुवात केलेली आहे. गोरगरिबांची मुलं ज्यांना जवळच्या जवळ, घराच्या जवळ असणारी शाळा म्हणजे केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. आणि आम्ही सगळे नागरिक, केजचे सगळे नागरिक आणि केज नगर पंचायतनं सुद्धा खरं तर मागील कार्यक्रमामध्ये त्यांनी आश्वासन दिलं आम्ही सुद्धा यासाठी मदत करू. त्यामुळं आमची फक्त एवढीच मागणी की जो ठराव घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा आणि संबंधित सर्व जिथं जिथं त्यांनी पाठपुराव्यासाठी कागदपत्र पाठवली होती ठरावाची त्यांनाही पत्र कळवून सांगावं की आम्ही तो ठराव आता रद्द केलेला असल्यामुळं आमची कुठलीही मागणी जिल्हा परिषद शाळेच्या जागेबद्दल नाही असं नगरपंचायतनं शिवसाहेबांनी तात्काळ याबद्दल नगरपंचायत बॉडीला कळवून जनतेची मागणी असल्याचं कळवून तसा ठराव घ्यावा आणि ती मागणी तात्काळ मान्य करावी. तिसरी मागणी आमची आहे, अनेक दिवसापासून काणेरी रस्ता, केज शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे काणेरी रोड. खरं तर हा रोड इतका वर्दळीचा आहे की सतत दिवसभर या ठिकाणी वाहतूक जाम होत असते, केवळ तंग रस्त्यामुळं, अपुऱ्या रस्त्यामुळं. त्याच्यात पुन्हा पाईपलाईन टाकण्याच्यासाठी नगरपंचायतनं हा रोड काही महिन्यापूर्वी खोदला होता, 2-3 तरी महिने झाले असते. आणि ठीक आहे, पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे, त्यांचं खोदकाम करणं आम्ही चुकीचं म्हणत नाही, फक्त त्यांची चूक एवढी झाली आहे की
रस्ता करायच्या अगोदर पाईपलाईन टाकण्याऐवजी त्यांनी रस्ता झाल्यावर, पूर्ण रस्ता झाल्यावर पुन्हा खोदकाम केलेलं आहे. म्हणजे एक तर त्यांनाही स्वतःला तकलीफ, त्यानंतर जनतेचा पैसा वाया जाणं आणि पुन्हा जनतेला त्रास. इतक्या गोष्टी कोणी सांगितल्यात? आम्ही नेहमी म्हणत आलोच, नगरपंचायत प्रशासनाला नेहमी सांगतो, तुम्ही कामं करताय पण लोकांना पूर्ण त्रास देऊन करताय. लोक पूर्णतः त्या त्रासात पूर्णपणे व्याप्त झाल्याच्या नंतर मग तुम्ही कामं करताय, याला काय अर्थ आहे? म्हणून आमची मागणी आहे की हा काणेरी रस्ता तात्काळ 8 दिवसात तो पूर्ववत व्यवस्थित करावा. 24 तारखेला मात्र आमच्यावर एकतर केसेस दाखल होतील गंभीर स्वरूपाच्या किंवा आमच्या मागण्या मान्य होतील. या दोन्हीपैकी जे होईल ते आम्ही बघू. आमच्यावर केसेस झाल्या तरी आता आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही नेहमी सांगतो, आता नाहीच पडणार. कारण उर्वरित आयुष्यात नाहीतरी कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आमच्याकडून की त्यामुळे आमचं रुकणार आहे, त्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ. मात्र आम्ही विनंती करतोय संबंधित सर्व प्रशासनाला, केज नगरपंचायत असेल किंवा तहसील कार्यालय असेल, ज्यांच्या अंतर्गत या काही बाबी आहेत आणि ज्या रस्त्याच्या काणेर रोडच्या बाबी ज्यांच्या PWD आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, या सर्वांनी लक्षात घ्यावं की ही मागणी 8 दिवसाच्या आत पूर्ण करावी. नसता 24 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही काणेरी रोड किंवा भगवान बाबा चौकामध्ये आम्ही हे आमचं आंदोलन करणार आहे. आम्ही सर्व घरकुल धारकांनाही विनंती करतोय, जेवढे घरकुल लाभार्थी आहेत त्यांनाही आम्ही सांगतोय की आपण कृपया या आंदोलनात सहभागी व्हावं. त्याचबरोबर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जागेसंदर्भात जेवढे शिक्षणप्रेमी आहेत, या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत या परिसरात, त्यांनीही त्या दिवशी त्या ठिकाणी यावं. त्या दिवशी आम्ही शिवसाहेबांकडून ही मागणी किंवा हा ठराव रद्द केल्याचं पत्र त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि तिसरं, मागणी जी काणेर रोडची आहे त्यासाठी सुद्धा काणेर रोडचे जे काही व्यापारी असतील, नागरिक असतील किंवा या रस्त्याचा उपभोग घेणारे सर्व केजवासीय यांनी 24 तारीख मंगळवारी नक्कीच या आंदोलनात सहभागी व्हावं, एवढंच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येत आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की आपण या सामाजिक कार्यामध्ये नक्कीच सहकार्य कराल. धन्यवाद.